महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाचा एक महत्त्वाचा अध्याय म्हणजे कोयना धरण। 1963 साली हे धरण पूर्ण झालं आणि आजही राज्याच्या जलविद्युत उत्पादनाचा प्रमुख आधार आहे। पण ह्या भव्य धरणाच्या यशामागे हजारो कुटुंबांची विस्थापित होण्याची वेदना दडलेली आहे। कोट्यवधी युनिट वीज निर्माण करणाऱ्या या प्रकल्पासाठी कोयना प्रकल्पग्रस्तांना गेल्या अनेक दशकांपासून पर्यायी जमिनीची प्रतीक्षा आहे। आता मात्र या संघर्षाला एक दिशा मिळताना दिसतेय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात प्रकल्पग्रस्तांना जमीन उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। ही केवळ घोषणा नाही तर वर्षानुवर्षाच्या प्रतीक्षेला उत्तर देणारा महत्त्वाचा टप्पा आहे। आज आपण पाहणार आहोत कोयना धरणाची संपूर्ण पार्श्वभूमी, त्याचं राज्याच्या विकासातील स्थान आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा हा नवा टप्पा। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष। न थांबणारी वाटचाल। महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणामुळे राज्यात विकासाच्या अनेक शक्यता उभ्या राहिल्या। पण या विकासासाठी ज्यांनी आपलं सगळं गमावलं त्या धरणग्रस्तांचं दुःख आजही तसंच आहे, न संपणारं। या भागातील कित्येक कुटुंब अजूनही जमिनीच्या ताटपाटावर नाहीत, गावठाणासाठी वाट पाहतायत आणि नोकरीसाठी सरकारी दारात हेलपाटे मारतायत। अनेक दशकांपूर्वी धरण बांधून झालं, दरम्यान अनेक मुख्यमंत्री बदलले, सरकार आली गेली आणि पुनर्वसन खात्याचेही मंत्री बदलले, पण कोयना धरणग्रस्तांच्या व्यथा तशाच राहिल्या। त्यासाठी अनेक आंदोलनही झाली, मोर्चे निघालेत, परंतु जनता न्यायापासून वंचितच राहिली। पुनर्वसनासाठी ठोस पाऊल। कोयना धरण प्रकल्पग्रस्तांनी राज्याच्या प्रगतीसाठी जे बलिदान दिलं ते विसरणं शासनासाठी शक्य नाही आणि म्हणूनच त्यांच्या पुनर्वसनासाठी आता काही ठोस पावलं उचलली जात आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत स्पष्ट निर्देश दिलेत की पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामधील धरणग्रस्तांच्या पर्यायी जमिनी संदर्भातील प्रस्ताव तातडीने तपासून पुणे विभागीय आयुक्ताकडे पाठवावेत। विभागीय आयुक्तांनी हे सर्व अर्ज नीट पडताळून जूनच्या पहिल्या पंधरवड्यात धरणग्रस्तांच्या संघटनांसोबत बैठक घेऊन पात्र लाभार्थ्यांना जमीन वाटपाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी। या बैठकीत अजित पवार यांनी हेही स्पष्ट केले की सातारा जिल्ह्यातील 310 आणि सांगलीतील 215 पात्र प्रकल्पग्रस्तांची यादी तयार आहे आणि त्यांच्या जमीन वाटपाची कारवाई तात्काळ व्हावी। बाकी जिल्ह्यांनीही आपापले प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे। त्यांची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर आहे। विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा आणि जे प्रश्न शासन स्तरावर सोडवावे लागतील ते प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत। या सगळ्या प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेतले जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत दिला आहे। तर मंडळींनो, कोयना धरणग्रस्ताच्या पुनर्वसनासाठी सध्याच्या उपाययोजनाबाबत तुमचं मत काय आहे? सरकारने अजून काय करावं? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।